काय सिरियस नाही, आम्हाला कळतं आमच्या शरीराबद्दल. आम्ही एकदम फिट आहे. डॉक्टर, आता प्लीज तुम्ही गप्प राहू नका, तुम्ही बोला. दुर्गेश्वरीने तुम्हाला अर्जंट बोलावून घेतलं ना, म्हणून तुम्ही एवढी धावपळ करत आलात ना इथे. हा, धावत आलात तुम्ही. मी बघितलं तुम्हाला. तुम्ही आल्यानंतर बीपी चेक केलं ना? हो, बीपी तर चेक केलाय मी. मग काय काय बीपी आहे तिचं? थोडा वाढलाय बीपी. म्हणजे डॉक्टर, हिच्यावरती लगेच उपचार करायला हवेत, लगेच हिला ऍडमिट करायला हवं, हे बरोबर आहे ना? सांगा डॉक्टर, लवकर. वेळ वेळ जातोय, वेळ महत्वाचा आहे. हो म्हणजे ते हो ना? भुवनेश्वरी, ऐकलंस? डॉक्टर सांगतात. दुर्गे, काय गरज होती का तुला सगळ्यांना बोलून घ्यायची? एवढं काय झालं होतं? तुला ठाव आहे ना, आम्हाला वरचीवर येते चक्कर, आणि येते चक्कर, थोड्या वेळाने आम्ही नॉर्मल पण होतो. हे काय? ताई अगं, तुझी अवस्था बघून का नाही मी लई घाबरले होते का, म्हणून मी अधिपतीसनी घेऊन आले आणि डॉक्टर्सनी बी बोलवलं बघ. बरं झालं ती मला घेऊन आली. आता बोलत बसण्यात वेळ घालवायला नको, जाऊया आपण. चला. नाही नाही अधिपती, तुम्ही जरा थांबा. ओ डॉक्टर, एकदा परत एकदा चेक करा आमचा बीपी. अगं भुवनेश्वरी, पण आता चेक केलं ना त्यांनी, थोड्या वेळापूर्वी, काही मिनिटापूर्वी चेक केले त्यांनी. आमच्या समाधानासाठी अजून एकदा करू द्या. या करा, आणा ते. डॉक्टर चेक. ठीक आहे, करतो. बीपी नॉर्मल आहे आता. नॉर्मल आहे. या झालं. ऐका नाही नॉर्मल. अधिपती, अहो मोठे मालक, बघा. दुर्गे, तू पण बघ, आमचं बीपी काय वाढलेलं नाही. डॉक्टर, तुम्ही पण एकदा बघा नीट. काय काय डॉक्टर, बघितलं नव? हो, नॉर्मल आहे बीपी. हा, मगाशी कशाला सांगितलं तो वाढलंय म्हणून? हे डोळे आहेत की भोक? आणि दुर्गे, तुला काय सांगितलं होतं? सगळ्यांना बोलून आणायची काही गरज नाही म्हणून. नको ते करत बसते. काय धाड भरलेली नाही आम्हाला. आम्ही एकदम ठणठणीत आहे, आणि जे ठरलंय तसंच होणार आहे, ध्यानात ठेवा. पण ऐका माझं, मी काय म्हणतो, एकदा दवाखान्यात जाऊन येऊया. चला. आता आम्हाला काही झालेलंच नाही अधिपती, तर कशा पायी जायचं दवाखान्यात?